नमस्कार, मी प्रगती। आज आपण बनवतोय मस्त असं लसूणी एग मसाला, तवा एग मसाला। तुम्ही पाहू शकता अगदी छान असं मस्त आपला लसूणी एग मसाला बनवून तयार होतो। त्यासाठी इथे एक वाटण बनवून घेऊया। त्यासाठी थोडीशी कोथिंबीर, 3 ते 4 हिरव्या मिरच्या, 1 इंच अद्रक आणि 8-10 लसूण पाकळ्या इथे मी अशा प्रकारे मिक्सर ग्राइंडरमध्ये छान अशा याची पेस्ट बनवून घेतलेली आहे। तर ही साईडला ठेवून देऊया। इथे आपण 7 ते 8 अंडी उकडून घेतलेली आहेत। ती अंडी आपल्याला अशा प्रकारे अर्ध्या पोर्शनमध्ये कट करून घ्यायची आहे। तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे सर्व अंडी आपल्याला मस्त अशी व्यवस्थित कट करून घ्यायचे। त्याचा जो पिवळा बलक आहे तो बाहेर नाही निघला पाहिजे। अशा प्रकारे सर्व व्यवस्थित अशी कट करून घ्यायचे आहेत। त्यानंतर आपल्याला इथे एका तव्यामध्ये 1-1.5 चमचा बटर मी घातलेला आहे आणि या बटरमध्ये आपल्याला ही अंडी जी आहे ती सर्व फ्राय करून घ्यायची आहे। तर सर्व अंडी अशा प्रकारे मी इथे व्यवस्थित अशी लावून घेत आहे, जेणेकरून ती व्यवस्थित सर्व बाजूनी फ्राय होतील। तर फ्राय करून घेतल्यामुळे तवा मसाला, जेव्हा आपण अंडा तवा मसाला बनवतो त्याच्यामध्ये फ्लेवर खूप छान येतो, कारण अंडी ऑलरेडी वरून छान अशी एक फ्राय केल्यानंतर एक कोटिंग मिळालेलं असतं। त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर आणि लाल तिखट आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि ही अंडी आपल्याला 1-2 वेळा अशा प्रकारे परतवून छान अशी फ्राय करून घ्यायची आहेत। तर फ्राय करून छान अशी टेस्ट येते, म्हणून ही स्टेप जी आहे ती स्किप करायची नाही। जेव्हा आपण एग तवा मसाला किंवा अंडा तवा मसाला बनवतो तेव्हा अशा प्रकारे अंडी छान अशी फ्राय करून घ्यायची। तर आपली इथे अंडी मस्त अशी फ्राय करून झालेली आहेत, तर ते आपण साईडला काढून घेऊया। आणि याच तव्यामध्ये आपल्याला आता अंडा मसाला करायचा आहे, कारण नॉर्मली अंडा तवा मसाला स्ट्रीट स्टाईल जेव्हा आपण बनवतो तेव्हा मस्त लोखंडी तव्यामध्ये बनवला जातो। तर याच तव्यामध्ये मी आणखीन 1-1.5 चमचा बटर घेतलेला आहे आणि 2 ते 3 चमचे आपल्याला याच्यामध्ये तेल घालायचं आहे। तेल आणि बटर आपण सोबत घालतोय। 1 छोटा चमचा जिरा घातलेला आहे तेल गरम झाल्यावर। आणि इथे अगदी बारीक असे कांदे चिरून घेतलेले आहेत। मोठे 2 कांदे अगदी बारीक कट करून घेतलेले आहेत, ते सुद्धा घालायचे आहेत। आणि कांदा आपल्याला अगदी सॉफ्ट होईपर्यंत, छान ब्राउनिश कलर येईपर्यंत परतवून घ्यायचा आहे। तुम्ही पाहू शकता लोखंडी तव्यामध्ये जेव्हा आपण कोणताही पदार्थ बनवतो तेव्हा खूप छान टेस्ट येते। तर याच्यामध्ये आता कांदा छान फ्राय झाल्याच्या नंतर जी आपण पेस्ट बनवली होती हिरवी मिरची, कोथिंबीर, अद्रक, लसूणची, ती घालून घ्यायची आहे आणि पेस्टचा हा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता व्यवस्थित आपली ही पेस्ट जी आहे ती परतवून झालेली आहे। तर याच्यामध्ये मोठे 2 टोमॅटो अशा प्रकारे मी बारीक कट करून घेतलेले आहे। तुम्ही याची प्युरी बनवून जरी घातली तरी चालेल, पण अशा प्रकारे जेव्हा बारीक टोमॅटो कट करून आपण ते फ्राय करतो तेव्हा त्याचा फ्लेवर जो आहे तो ग्रेव्हीला खूप छान येतो, म्हणजे मसाल्याला फ्लेवर खूपच छान येतो आणि तव्यामध्ये फ्राय झाल्यामुळे छानच टेस्ट येते। तर अशा प्रकारे आपला कांदा, टोमॅटो आणि पेस्ट छान अशी परतवून झालेली आहे। तुम्ही पाहू शकता सर्व अगदी मस्त एकजीव झालेला आहे। त्याच्यामध्ये 1 चिमट हिंग, 1 लहान चमचा हळद, गरम मसाला, चाट मसाला थोडासा आणि लाल तिखट, धना जिरा पावडर असे सर्व मसाले मी इथे घालून घेतलेले आहेत। आणि आता आपल्याला हे मसाले व्यवस्थित छान असे परतवून घ्यायचे आहेत। तर तवा असल्यामुळे आपल्याला अगदी केअरफुली, म्हणजे काळजीपूर्वक हे मसाले व्यवस्थित परतवायचे आहेत, कारण तव्यामधून बाहेर मसाला येण्याची शक्यता असते। आणि हा तवा लोखंडी आहे त्यामुळे मी याच्यामध्ये शक्यतो बनवायचं ट्राय करते, कारण आपल्याला पोषक तत्व जे आहेत लोखंडातली ती सर्व मिळतात। तर मसाला छान परतून झाल्याच्या नंतर याच्यामध्ये 8 ते 10 लसूण पाकळ्या मी अशाच अख्ख्या न ठेचता घातलेले आहेत। तर जो आपण एग लसूणी मसाला बनवतोय त्यासाठी हे लसूण अख्खे घालणं गरजेचं आहे आणि याला खूप छान टेस्ट येते। आता आपल्याला या मसाल्यामध्ये अगदी थोडं असं पाणी घालायचं आहे, एकदम पाणी घालायचं नाही, थोडं पाणी घालून हा मसाला जो आहे तो साधारण 7 ते 8 मिनिट छान असा शिजवायचा आहे। तुम्ही पाहू शकता इथे मी जसं पाणी आटतं आहे, कमी होतं आहे, तसं मी इथे थोडं पाणी घालत आहे। अशा प्रकारे व्यवस्थित असं 7 ते 8 मिनिट आपल्याला हा मसाला जो आहे तो परतवून छान असा शिजवून घ्यायचा आहे। तेव्हाच या एग मसाल्याला, एग तवा मसाला किंवा अंडा तवा मसाल्याला टेस्ट खूपच छान येते। तर अशा प्रकारे फायनली मी इथे आणखीन एक अर्धा ग्लास पाणी, म्हणजे कंप्लीट मी इथे 1.5 ग्लास पाणी वापरलेलं आहे। आपल्याला इथे 6 ते 7 अंड्याचा एग मसाला बनवायचा आहे। तर अशा प्रकारे आपली ग्रेव्ही इथे छान अशी तयार झालेली आहे। चवीनुसार याच्यामध्ये आता मीठ घातलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता ग्रेव्हीला छान असं तेलही सुटलेलं आहे। आता याच्यामध्ये आपण जी अंडी उकडून घेतलेली आहेत आणि फ्राय करून घेतलेली आहेत ती अंडीसुद्धा सोडून घ्यायची आहे। तुम्ही पाहू शकता ग्रेव्ही फारच सुंदर झालेली आहे आणि अगदी छान सुवास सुटलेला आहे, कारण तव्यामध्ये जेव्हा आपण कोणताही पदार्थ बनवतो तेव्हा फार सुंदर अशी टेस्ट येते आणि एक छान असा एक सुवासही येतो। घरभर छान मस्त गरम मसाला आणि सर्व मसाल्यांचे येत आहे। अशा प्रकारे सर्व अंडी मी इथे सेट करून अर्धा चमचा बटर घातलेला आहे। अंडी 1 मिनिटसाठी ठेवून द्यायची आहेत ग्रेव्हीमध्ये आणि अशा प्रकारे सर्व अंडी आपल्याला परत परतवायची आहेत, कारण अंडी आपली छान शिजलेली आहेत, शिवाय आपला मसालाही छान शिजलेला आहे। त्यामुळे फार काही वेळ आपल्याला या मसाल्यामध्ये अंडी शिजवायची गरज नाही। अगदी 1-2 मिनिटासाठी हा मसाला अंड्याला छान असा कोट करून घ्यायचा आहे आणि इथे मस्त असा आपला एग तवा मसाला
किंवा एक लसूणी तवा मसाला तयार झालेला आहे आणि हे जे लसूण आहे त्याच्याने फ्लेवर फार छान येतो। नक्की ही रेसिपी ट्राय करून पहा। आणि अगदी साधी सोपी अशी मस्त लसूणी एक तवा मसाल्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की कमेंट करून सांगा। तुम्ही माझ्या चॅनल अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून अशा प्रकारच्या नवीन नवीन रेसिपीज जेव्हा मी अपलोड करत असते तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत धन्यवाद।